ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही महाराजांचा एक असं प्रभावी मंत्र तो तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला काय, जे स्वामी भक्त आहे त्यांना सर्वांनाच हा मंत्र आणि या मंत्राची प्रचिती देखील असणार आहे. स्वामींचा एकमेव असा प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र. तो तुम्ही नक्की ऐकला असाल. निशंक हो रे, निर्भर हो रे मना. तर हा तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना धारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींना आपल्या ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. ही अत्यंत अशी अनमोल भेट स्वामींनी आपल्या भक्तांना दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीही त्याचा विचार देखील करू शकत नाही. शेवटीही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा, तुमच्या शरीरात एक मानसिक बळ निर्माण होते. आणि हो, हा मंत्र तुम्ही हळूहळू जर म्हटला तर खूपच बळ किंवा शक्ती अंगात संचारते. या सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे, ते म्हणजे अतर्क्यवधूत हे स्वर्गगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो आहे की जेणे तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे. तेव्हा मनातले मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एक मालक आहे, या जगात झाडांची पानेसुद्धा जो हलवतो, जो सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि राहणारच. सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात ही नक्की करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून तिची राख त्या वाटीत पडेल अशा प्रमाणे ठेवा. आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा काय अनुभव येतो. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमीच असतात. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत. ते म्हणतात ना, भगवंताला आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.